कारण प्राचीन काळामध्ये तुतारी पण होत्या आणि शिवाजी महाराज जसे गडावरनं बाहेर येताना किंवा आत जाताना तुतारी वाजवून त्यांचं स्वागत केलं जाते. तुतारी वाजवून त्यांचं युद्धालासुद्धा युद्धाच्या टायमालासुद्धा तुतारी वाजली जाते. तसंच शरदचंद्र पवारांना जे हे मिळालं चिन्ह मिळालेलं आहे त्यांचं हे चिन्ह अतिशय चांगलं मिळालेलं आहे. कारण ह्या चिन्हामुळं सर्व जनजागृती मोठी होणार, चिन्ह तुतारी वाजली जाणार आणि शरद पवारांचं चिन्ह घातलं जाणार यात काही मात्र शंका नाही. दिलेला निर्णय आयोगानं किंवा आम्हाला राष्ट्रवादी पक्षाला मान्य. याच्यापूर्वी आम्ही जे चिन्ह मागेलेलं होतं ते 1999ला आम्हाला घड्याळ चिन्ह मिळालेलं होतं. त्याच्यावर 25 वर्ष शताब्दी महोत्सव साजरे केले. पण वादातनं हे चिन्ह आमचं त्या ठिकाणी आमच्याकडून गेलं आणि नवीन चिन्ह मागण्याकरता 2-3 दिवसापूर्वी शरद पवारने ते 2-3 चिन्ह मागितले. ते चिन्ह आम्हाला दाखवलं होतं, हे मी चिन्ह मागितलं, परंतु निवडणूक आयोगानं ते मान्य केलं नाही. तुतारी हे जे चिन्ह आम्हाला दिलं ते शरद पवारांच्या नेतृत्वाखाली 2024ची निवडणूक ही अतिशय चांगली होणार. तुतारी वाजवणारा, नुसती तुतारी दिलेलं नाही, तुतारी वाजवणारा हे चिन्ह आम्हाला दिलं. हे अतिशय चांगलं चिन्ह आहे आणि शरद पवारांचं वलय जे आहे लोकांमध्ये चिन्ह असू दे नसू दे, पण शरद पवार हे व्यक्तीवरच उद्याची 2024ची निवडणूक होणार. अधिक आनंद कुठला झाला असेल तर तुतारी वाजवणारं चिन्ह मिळाल्यामुळं आम्ही सर्व कार्यकर्ते अतिशय जोमानं उद्याची 2024ची निवडणूक निश्चित आमच्या पत्त्यात पाडल्याच्या राहणार. काही परिणाम होणार नाही. आज आमच्याकडे गेले 2-3 महिने कुठलंही चिन्ह नाही, पण शरद पवार ज्यावेळी दौरे असतात त्यांचं येणं जाणं ठेवतात त्यावेळी अधिक जोमानं कार्यकर्ते आणि जनता असते. कोण येणार आहेत तर शरद पवार येणार आहे. आज तुम्ही कुठं जर फिरला आणि कुणाला विचारलं 2024ची निवडणूक काय होणार तर शरद पवार गटाचीच माणसं लोकसभेला निवडून येणार असं चर्चा नाही, लोक म्हणतात. तुतारी हे छत्रपती शिवाजी महाराजांपासून विजयाचं चिन्ह आहे आणि ते आम्हाला आमच्या पक्षाला मिळालं ते खरोखर चांगलं आहे. आणि येत्या 2024च्या निवडणुकामध्ये आम्हाला या चिन्हाचा मोठा फायदा होईल आणि उंच भरारी मारून आम्ही तुतारीचा आमचा मोठा या आपल्या पक्षाला आणि याला फायदा होईल असं वाटतं. शरद पवार साहेबांनी आत्तापर्यंत 5 चिन्हावर निवडणूक लढवलेली आहे आणि आमचं सगळ्यात मोठं चिन्ह हे शरद पवारच आहे. त्यामुळं शरद पवार हे मोठं चिन्ह असल्यामुळं कुठल्याही चिन्हाची काही काळजी नाही. सर्वसामान्य लोकांच्यामध्ये रुळलेलं चिन्ह म्हणजे शरद पवार आहे आणि या चिन्हावरच आम्ही मोठी उंच भरारी घेऊ एवढा मला विश्वास आहे.